11 केव्ही आणि 33 केव्हीचे लाईनचे कामं करू शकतात वायरमनचे विद्यार्थी. मात्र महापारेषण कंपनीमध्ये या लाईन्सचे कामेच नाही, म्हणजे 11 केव्ही 33चं इथे कामच नाही आहे. ठीक आहे. व 132 केव्ही व त्यापुढे, म्हणजे 132 केव्ही 220 केव्ही किंवा त्यापुढे तरी देखील शासनाचे तांत्रिक संचालक यांच्याकडे प्रस्ताव पाठवून इलेक्ट्रिशियन व वायरमन 2 ट्रेडच्या फरकाचा अहवाल मागवण्यात येईल. ठीक आहे. तरी देखील यांचा प्रयत्न सुरू आहे असं म्हणणं आहे मॅनेजमेंटचं. नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. महापारेषण सहाय्यक तंत्रज्ञ त्यावर वरच्यावर अपडेट आपण देतो आहोत. त्यामध्ये 1868 पदांची जाहिरात कुठल्याही क्षणी किंवा कुठल्याही दिवशी येऊ शकते. रिसेंटली जे काही 18 तारखेला महत्त्वाची मीटिंग झाली महापारेषणमध्ये आणि युनियन्समध्ये, त्यामध्ये वर्कर्स फेडरेशनचे जे काही आपले सरचिटणीस आहे कृष्णा भैरजी, त्यांनी जो मेसेज शेअर केला होता तो त्याचा अपडेट आपण ऑलरेडी दिलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये. आता सध्या रिसेंटली त्याच दिवशी म्हणजे 18/7ला त्या दिवशी एक मीटिंग यांचीसुद्धा झाली तांत्रिक कामगार युनियन संघटनेची. तर त्यामध्ये जे काही अपडेट आहे ते आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये सगळं बघणार आहे, कारण की महत्त्वाचे मुद्दे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, त्यांनी वायरमनचं जे काही तिथे सध्याची जाहिरात त्यामध्ये IT इलेक्ट्रिशियनला पात्र केलेलं आहे आणि वायरमनला सध्या त्यावर कन्फर्मेशन नाही आहे, परंतु त्यांनी नाही म्हटलेलं आहे. परंतु त्यावर प्रयत्न सुरू आहे. त्यामध्ये तांत्रिक कामगार संघटनेने सुद्धा प्रयत्न केलेला आहे. तर ते जे काही बैठकीचं वृत्तांत आहे ते आधी बघू आपण. मला पूर्ण मेसेज हा वाचून दाखवतो. हे लेटर हेड आहे संघटनेचं. त्यामध्ये बघा, विद्युत महापारेषण कंपनीमध्ये राज्यभरात 1868 पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात, लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल. ठीक आहे. हे हेडिंग आहे. अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजीव कुमार यांच्या संघटनेची बैठकीत माहिती. ठीक आहे. वायरमॅन ट्रेडच्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी संघटनेचे निवेदन सादर. ठीक आहे. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे या लेटरमध्ये. त्यानंतर बघा, महापारेषण कंपनीचे दैनिकामध्ये दिलेल्या सरळ सेवा भरतीच्या प्रकटनावर, म्हणजे जे काय आता त्यांनी नोटिफिकेशन दिलेलं आहे किंवा नोटीस दिलेलं आहे न्यूजपेपरमध्ये, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेने महापारेषण कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना पत्र देऊन सरळ सेवा भरती संदर्भात काही प्रश्नांवर चर्चा करण्यात आलेली होती अशी विनंती केली होती. ठीक आहे. याबाबत 18/7/2023 रोजी प्रकाशगंगा मुख्यालयात माननीय अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक म्हणजे MD व वरिष्ठ अधिकारी म्हणजे महाट्रान्सकोचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत संघटनेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस सय्यद जाहिरोद्दीन यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिलेली आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय डिस्कशन झालं किंवा काय त्यांच्या युनियनच्या मार्फत त्यांनी प्रयत्न करण्यात आले ते आपण इथे बघू. सर्वप्रथम संघटनेने कंपनीच्या इतक्या मोठ्या प्रमाणात सरळ सेवा भरती करण्याच्या निर्णयाचे स्वागत केलेले आहे. यानंतर व्यवस्थापनाने या भरतीचे वैशिष्ट्य स्पष्ट करताना सांगितले की 2010मध्ये झालेल्या 7,500 पदांच्या भरतीमध्ये उमेदवारांना त्यांच्या 10वी व ITI गुणांच्या 10वी आणि ITIच्या गुणांच्या मेरिटवर उमेदवारांना निवड करण्यात आली होती. परंतु यावेळेस त्यांनी लेखी परीक्षा, म्हणजे ॲक्च्युली इथे लेखी आणि शारीरिक परीक्षा असं म्हटलेलं आहे. ही शारीरिक चाचणीचं म्हटलं आहे त्यांनी, परंतु लेखी म्हणजे इथे ऑनलाईन टेस्ट आहे. ठीक आहे. इथे लेखी परीक्षा नाही, ऑनलाईन टेस्ट आहे. घेऊनच निवड करण्याची व्यवस्थापनाची जाहीर केलेली आहे. ठीक आहे. महापारेषण कंपनीच्या या सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये संघटनेने मागणी केली होती की पूर्वीप्रमाणे सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या पदावर नियुक्ती देण्यात यावी. म्हणजे बघा, 3 वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस न करता डायरेक्ट सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य पदावरून नियुक्ती देण्यात यावी. या मागणीवर व्यवस्थापनाने सांगितले की सिस्टर कंपनी महावितरण कंपनी 2005 पासून विद्युत सहाय्यक पदावर नियुक्ती करते आणि त्याच धर्तीवर महापारेषण कंपनीत देखील प्रथम 3 वर्षाकरता शिक्षक सेवक, विद्युत सहाय्यक, कार्यालयीन सहाय्यक या सारख्या कंत्राटी पदावर, म्हणजे बघा शिक्षक सेवक ही पदभरती 3 वर्षाकरता होती. त्यानंतर विद्युत सहाय्यक, त्यानंतर कार्यालयीन सहाय्यक वगैरे कंत्राटी पदावर घेऊन या काळात कर्मचाऱ्यांचे वर्क कंडक्ट, शिस्त आणि वर्क परफॉर्मन्स यावर त्या विद्युत सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य मूळ वेतन, बघा मूळ वेतन इथे दिलेलं आहे 29,035 तुमचं मूळ वेतन राहणार आहे. म्हणजे साधारण 45च्या घरामध्ये ही सॅलरी जाते टोटल. या कायम पदावर कायम केले जाईल. म्हणजे यांनी म्हटलं आहे की 3 वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस राहणारच आहे आणि नंतर कायम केले जाईल. ही इथे फायनल त्यांनी सांगितलेलं आहे मॅनेजमेंटने. ठीक आहे. नंतर जेव्हा फायनल केले जाईल 3 वर्षानंतर किंवा परमनंट केले जाईल, आणि परमनंट करतातच. 99% कॅन्डिडेट्सला हे परमनंट करतात. ठीक आहे. म्हणजे 29,500 मग 35 जी सॅलरी आहे ती तुमची 3 वर्षानंतर लागू होईल असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. पहिले 3 वर्ष तुम्हाला कदाचित 16, 17, 18 वर अशी सॅलरी राहील 3 वर्षे. तसेच संघटनेने मागणी केली होती की कंपनीने दिलेल्या प्रकरणामध्ये या सरळ सेवा भरतीमध्ये वायरमॅन ट्रेडच्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात येणार नाही,
ही जाचक अट रद्द करून वायरमन ट्रेडच्या विद्यार्थ्यांना या सरळ सेवा भरतीमध्ये संधी देण्यात यावी असं म्हटलेलं आहे तांत्रिक कामगार संघटनेने. ठीक आहे. यावर संघटनेस सांगण्यात आले की वायरमन ट्रेडचे विद्यार्थी बघा आता त्याचं उत्तर बघा काय आहे तसं. वायरमॅन ट्रेडचे विद्यार्थी हे फक्त 11 केव्ही म्हणजे 11 केव्ही आणि 33 केव्हीचे लाईनचे काम आहे बघा. तर ती मात्र महापारेषण कंपनीमध्ये या लाईन्सचे कामेच नाही म्हणजे 11 केव्ही 33चे इथे कामच नाही आहे. ठीक आहे. व 132 केव्ही व त्यापुढे म्हणजे 132 केव्ही 220 केव्ही किंवा त्यापुढे असलेल्या लोडची कामे आहेत. त्यामुळे वायरमॅन ट्रेडच्या विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये संधी देता येणार नाही हे स्पष्ट केलं आहे त्यांनी. तरी देखील शासनाचे तांत्रिक संचालक यांच्याकडे प्रस्ताव पाठवून इलेक्ट्रिशियन व वायरमन 2 ट्रेडच्या फरकाचा अहवाल मागवण्यात येईल. ठीक आहे. तरी देखील यांचा प्रयत्न सुरू आहे असं म्हणणं आहे मॅनेजमेंटचं. ठीक आहे. तांत्रिक संचालक म्हणजे टेक्निकल डायरेक्टर म्हणतात त्याला. ठीक आहे. यांच्याकडे प्रस्ताव पाठवून इलेक्ट्रिशियन व वायरमन 2 ट्रेडच्या फरकाचा म्हणजे याच्यामध्ये काय डिफरन्स आहे 2 ट्रेडमध्ये ही फरक पहिले काढणार आहे तसा अहवाल घेणार आहे. त्याची जबाबदारी प्रभारी संचालन श्री कलंत्री यांच्यावर सोपविण्यात आली आणि लवकरात लवकर अहवाल मागण्यात सांगितले. म्हणजे त्यावर त्यांचा अजून विचार सुरू आहे असं यांचं म्हणणं आहे मॅनेजमेंटचं. ठीक आहे. मात्र यावर संघटनेचे समाधान झाले नसून संघटना स्वतः माननीय ऊर्जामंत्री व प्रशासन महाराष्ट्र शासनाकडे पाठवण्यात असल्याचे सरचिटणीस यांनी सांगितलेले आहे. ठीक आहे. म्हणजे आश्वासन त्यांनी दिलेलं आहे का मी विचार करतो आहे परंतु ते आता कन्फर्म नाही आहे वायरमन रिलेटेड. तर त्यामध्ये फरक ते काढणार आहे की इलेक्ट्रिशियन वायरमनमध्ये काय फरक आहे. ठीक आहे. त्यानंतर ते संघटनेचं समाधान झालेलं नाही आहे ते ऊर्जामंत्री व शासनाकडे पाठपुरावा करणार आहे असं म्हटलं आहे. ठीक आहे. त्यानंतरचं बघा पॉईंट. कंपनीने जाहीर केलेल्या प्रकटनामध्ये स्पष्ट केले आहे की या भरतीमध्ये फक्त महापारेषण कंपनीमध्ये बघा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे लक्ष द्या. या भरतीमध्ये फक्त महापारेषण कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेल्या उमेदवारांना शिकाऊ उमेदवारांचे 10 गुण ॲक्च्युली हे 10% आहे. महावितरण व महानिर्मिती कंपनीतील उमेदवार या भरतीमध्ये अर्ज करू शकतात मात्र त्यांना गुण दिले जाणार नाही. म्हणजे बघा सरळ अर्थ आहे की ॲप्रेंटिस फक्त महाट्रान्सकोची चालेल किंवा महापारेषणची चालेल. महावितरण महानिर्मितीची ॲप्रेंटिस चालणार नाही. यावर संघटनेने आक्षेप घेतला असता व्यवस्थापनाने सांगितले की महावितरण कंपनी आणि महानिर्मिती कंपनी यांच्याकडील शिकाऊ उमेदवारांच्या कामाचे स्वरूप वेगळे आहे आणि महापारेषण कंपनीमधील कामाचे स्वरूप वेगळे आहे. त्यामुळे या दोन्ही कंपनीमधील शिकाऊ उमेदवारांना गुण मिळणार नाही. म्हणजे बघा फक्त महापारेषण कंपनीची हे चालणार आहे ॲप्रेंटिस. बाकी महावितरण महानिर्मितीचे चालणार नाही. क्लिअर कट सांगितलेलं आहे. कंत्राटी बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांना भरतीमध्ये प्राधान्य देण्याबाबत संघटनेचे प्रश्न उपस्थित केला असता कंपनीतील बाह्यस्रोत कर्मचारी व वयातील सूट मिळण्याकरता शासन जो निर्णय घेईल म्हणजे बघा महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे निर्णय घेईल तो इथे इम्प्लिमेंट करण्यात येईल असं मॅनेजमेंटचं म्हणणं आहे. ठीक आहे. नंतर बघा या विद्युत सहाय्यक पदाच्या सरळ सेवा भरतीच्या वेळी अन्य हुद्द्यांची अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. म्हणजे बघा आणखीसुद्धा अन्य हुद्द्यांची म्हणजे अन्य पोस्टची वगैरे. तसेच या भरती प्रक्रियेपूर्वी जे सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य यांनी निवासी झोनमध्ये म्हणजे ज्यांनी ट्रान्सफरसाठी झोन ॲप्लिकेशन केलेलं आहे फॉर एक्झाम्पल एखादा जळगावमध्ये असेल त्याला पुण्याला जायचं असेल तर त्याची पहिले ट्रान्सफर होईल. अर्ज केले असेल त्यांची विनंती बदली केली त्यापूर्वी ते म्हणजे जाहिरातीपूर्वी या बदल्या केल्या जातील असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. महावितरण कंपनी आणि महानिर्मिती कंपनी यांच्यातील कर्मचाऱ्यांना या भरतीसाठी अर्ज करायचे असेल तर त्यांना या भरतीमध्ये संधी आहे का असा प्रश्न संघटनेने विचारला असता त्यावर बघा त्यांनी उत्तर काय दिलं. या संघटनेच्या मुद्द्यावर व्यवस्थापनाने सांगितले की त्यांना त्यांच्या कंपनीचा राजीनामा देऊन या भरतीसाठी अर्ज करता येईल असं यांचं म्हणणं आहे. म्हणजे राजीनामा द्या मग अर्ज करा असं यांचं म्हणणं आहे. बैठकीमध्ये संजीव कुमार यांनी अत्यंत भूमिका सकारात्मक होती असं म्हणणं आहे. ठीक आहे. त्यामध्ये मित्रांनो वायरमन जे काही ट्रेड आहे ITIचं तर ते अलाव करण्यात यावं या भरतीमध्ये असा एक प्रयत्न आहे. आणि बाकी आउटसोर्सिंग वगैरे किंवा बाकी ॲप्रेंटिस वगैरे हा सुद्धा मुद्दा त्यांनी घेतलेला होता. ते सगळे मुद्दे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. आणि महत्त्वाचं म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक सांगितलेलं होतं की त्यामध्ये झोन वाईज जागा न निघता हेड ऑफिसवरनं जागा निघतील. तर हे मित्रांनो मागणी आहे युनियनची हेड ऑफिसला किंवा MD वगैरेला किंवा महाट्रान्सफर ऑफिशियल्सला. ते कन्फर्म नाही आहे. ठीक आहे. हे मला बरेच जणांचे मेसेजेस आले त्यावरून मी तुम्हाला सांगतो आहे क्वेरीज आल्या परंतु त्यामध्ये कसं आहे की ही गोष्ट कन्फर्म नाही आहे. हे फक्त युनियनच्या मागण्या आहे. त्यामध्ये डिसिजन काय घेतात मॅनेजमेंट ते अतिशय महत्त्वाचं आणि पुढल्या जाहिरातीमध्ये आपल्याला ते बघायला मिळेल. आणि शक्यता कशी आहे की ते झोन वाईजच जागा काढू शकतात कारण की ऑलरेडी त्यांची तयारी सगळी झालेली आहे. त्याच्यामुळे सेंट्रल वाईज जागा निघण्याची शक्यता थोडी कमी वाटते परंतु ती मागणी युनियनने केलेली आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वायरमन रिलेटेड जे काही अपडेट आहे ते अतिशय महत्त्वाचं अपडेट द्यायचा प्रयत्न केलेला आहे. प्लस बाकीचे सुद्धा त्यामध्ये पॉईंट्स होते किंवा अभ्यासामध्ये राहा. जाहिरात ही पुढच्या कुठल्याही दिवशी कधीही येऊ शकते. ठीक आहे.
त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स पुढे येणार आहेत ते तुम्हाला मिळत राहतील. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडीफार माहिती तुम्हाला बऱ्यापैकी मिळाली असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या स्टुडंट्समध्ये किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल. धन्यवाद मित्रांनो.